सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जमवाया, जमवाया नाही तरी गेला जमवाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, अरे नाही तरी गेला जमवाया, जमवाया नाही तरी गेला जमवाया, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, भवाची पुरी वहावसे, भवाची पुरी काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, अरे तुका म्हणे आन विठोबाची, विठोबाची तुका म्हणे आन करिता बरोबरी दुरावसी दूरी, बाबाचे होटाळ करी करिता बरोबरी दुरावसी दूरी, भवाची पुरी वहावसे, वहावसे भवाची पुरी हरी जय जय, हरी जय 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 हो टाळी वाजवा, टाळी 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 एक साथ मायबा, एक 2 मिनिटं पांगरी पासून तर पंढरपुरापर्यंत प्रवास आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. जय हो हरी जय जय, हरी जय जय, हरी 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 जय जय, हरी 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 जय, हरी जय जय, हरी जय जय, हा 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 हरी जय जय, हरी जय जय, हरी जय 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 विठोबाय रे कुमाई,
विठोबार घुमाई हा विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हा हा विठोबार घुमाई सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहवसे समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलास्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू हे प्रथम पांडुरंगाकरू हे प्रथम पांडुरंगा करू हे प्रथम हनुमान पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण सौदाचिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती हंसावरती बसून शारदे मयुरावरती हंसावरती बसून शारदे मयुरावरती हो हाती लोकाभिराम मृडरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम
श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोनी. निवृत्ती नाथा ते चरणी निवृत्ती नाथाचे चरणी निवृत्ती नाथाचे चरणी निवृत्ती नाथाचे दादा क्या बात हरि बोल श्री राधे. धन्य धन्य निवृत्ती देवा काही महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठला विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देवमान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत अशा असणारे महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा आणि उपदेश प्रकरणातील अभंगाची सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. कोणाचा आहे? बोलत जा. मी तुमच्या घरातला आहे, तुम्ही माझ्या घरातले असं समजायचं, बोलत जायचं. कथा आणि कीर्तन हे संवादात्मक असलं पाहिजे. भक्त्याने विचारावं आणि श्रोत्याने सांगावं. असं जर असलं तर रंग देवता येते आणि रंग देवता आल्यानंतर कीर्तनाची वेळ कधी संपून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून प्रतिसाद देणं हे वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्याचं कर्तव्य असतं. म्हणून बोलत चला. फक्त कीर्तनात बसल्या बसल्या कोणीही व्यर्थ बडबड करू नका. सर्वांगाचे कान करून ऐका आणि मला प्रतिसाद देत चला. ऐका. अभंग जो निवडलाय तो अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. आणि या जगाच्या पाठीवर जगद्गुरु 3 पहिले जगद्गुरु वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे. भगवान कृष्ण परमात्मा पहिले जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु म्हणजे इंद्राणी मातेच्या काठावरती सुटलेलं भक्तीचं वादळ देहू गावामध्ये तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतो
जय हो आप्पा. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा इथून. या तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलशताने शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय आणि श्री महाराजांचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आजच्या या श्राद्धाचे कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत या स्नेहाने थोडासा स्पर्श करतो आणि पुढे सरकतो. आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती जिजाबाई किसन पगार या आईंना तुमच्या आमच्या म्हणून जाऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार वर्षानंतर जो विधी संपन्न केला जातो त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ सरळ आणि सोप्या सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात? वर्षश्राद्ध म्हणतात. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज तुम्ही आम्ही प्रत्येक जण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. 1 वर्ष झालंय या कुटुंबामधून 2 मुलांच्या जीवनातून एका मुलीच्या जीवनातून एक माता माऊली नावाचं अस्तित्व, आई नावाचं अस्तित्व, मायेची सावली मायेचं पांघरून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला गतप्राण झालं. जावं लागतं हे जगातलं सत्य जरी असलं तरी आई वडील जाऊच नाही ही व्यथा ही अपेक्षा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाची आहे. पण काळाने झडप घालावी आणि गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला आदरणीय नानींना आपल्यामधून घेऊन जावं. यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. आजींचे पती आहेत श्री किसन हरी पगार, त्यांचे दीर आहेत श्री रंगनाथ हरी पगार, 2 मुलं आहेत आदरणीय गोरखभाऊ किसन पगार, आदरणीय सुभाषराव किसन पगार. कन्या आहे सौभाग्यवती मंगल भाऊसाहेब खरणार पुतळेवाडीकर. पुतणे आहेत, नातू आहेत, नातवंड आहेत, समस्त पगार परिवार. या संपूर्ण पगार परिवाराला, नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना, या कुटुंबावरती, या परिवारावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहते मंडळीला अनाथ करून इहलोक यात्रा संपूर्ण परलोकी त्या निघून गेल्या आहेत. आज त्यांची श्राद्ध विधी आणि त्या निमित्तानं आजचं प्रवचन, आजचं कीर्तन विठ्ठल विठ्ठल. आणि या कीर्तन महोत्सवाकरता, कीर्तन सोहळ्याकरता उपस्थित महाराष्ट्राला पूज्य झालेली सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने या बाजूला जे उभे असणारे गुणीजन मंडळी दिसत आहेत, खऱ्या अर्थाने अट्टहास करून त्यांच्या तारखा लवकर आपल्याला मिळत नाही. असे सगळे दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेत. आदरणीय वंदनीय ज्यांच्या मुखातून गोड पंचपदी आपण श्रवण केली, गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे, असे आदरणीय वंदन आमचे नागेश दादा आहेत. दादांना वंदन करतो. आदरणीय वंदनीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे युवा कीर्तनकार, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या परिसराचं वैभव, एक नम्रशील व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सगळे कीर्तनकार महाराज मंडळी ज्यांच्याकडे बघतो, असे आदरणीय वंदनीय राहुल दादा आहेत. दादांना वंदन करतो. गोड ज्यांच्या मुखातून पहिली चाल आपण श्रवण केली देश रागामध्ये, अशा आदरणीय वंदनीय निळोबा महाराज श्रीवंशी आदरणीय आमचे आप्पा हे कीर्तनाकरता उपस्थित आहे. आप्पांना वंदन करतो. त्यांच्या शेजारी उभे असणारे माझ्या जीवाचे जीवलग आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे. गायनामध्ये किती गोडवा असावा गड्या, याचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय आमचे वैभव दादा आहेत. दादांना वंदन करतो. आणि आमच्या राहुल महाराजांच्या संस्थेतील सगळे बालगोपाळ भजनी मंडळ, एकदा यांच्या नावाने जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. दोन्ही बाजूला 2 चोपदार आहेत. तुम्हालाही दोघांना वंदन.
गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी तुम्हालाही वंदन, वेणेकरी बाबा आहेत तुम्हालाही वंदन करतो, हार्मोनियम वादक बाबा तुम्हालाही मनापासून वंदन करतो. इकडे मृदुंगावरती ज्यांची गोड साथ आहे आणि गोड ज्यांची थाप आहे, आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव, कमी काळात आणि कमी वेळात अशी उत्कृष्ट प्रगती मृदुंगाच्या माध्यमातून ज्यांनी केली आहे आणि टी व्हीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात जे जाऊन पोहोचलेत असे आदरणीय वंदनीय आपल्या गावातील निलेश दादा पगार महाराजांना सुद्धा वंदन करतो. आदरणीय दादांचे वडील सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहे. आदरणीय आमच्या पगार काकांना वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ह्या पांगरी गावामध्ये ज्ञात अज्ञात सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता एखाद्याचं नाव घ्यायचं आणि एखाद्याचं राहून जाण्यापेक्षा सगळेच माझ्या जीवाचे आहात, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. संशिष्टीमुळे दादा तुम्हालाही वंदन. या संपूर्ण सोहळ्याचं, संपूर्ण महोत्सवाचं, संपूर्ण कीर्तनाचं चित्रकरण जे करतायत असे दोन्ही कॅमेरामन आदरणीय वंदनीय संशिष्टीमुळे दादांचंच खऱ्या अर्थाने शूटिंगचा कॅमेरा आहे, तुम्हालाही वंदन. माझ्यासोबत आलेले आदरणीय आमचे रोहन दादा भक्तिनाद यूट्यूब चॅनलचे मालक, आदरणीय वंदनीय रोहन दादा तुम्हालाही वंदन करतो. माता माऊली आहेत, पुरुष मंडळी आहेत, सगळ्यांना वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज तुम्ही मी प्रत्येक जण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. मग वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं काय, का करावं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं काय, का करावं वर्षश्राद्ध? वर्षश्राद्ध केलंच पाहिजे का? वर्षश्राद्ध केल्याचे फायदे नक्की काय? किंबहुना पिंडदान केल्याचे फायदे नक्की काय? आणि पिंडदान जर केलंच नाही तर तोटे तरी काय होतात? या सगळ्या गोष्टींचा विचार करत 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 आजच्या अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. अगदी थोडंच सांगणारे, गोड सांगणारे, तुमच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे. फक्त विनंती आहे की सर्वांगाचे कान करून ऐका. वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं काय हा मुद्दा तुमच्या मनापर्यंत पोहोचवतोय. वर्षश्राद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे, वर्ष म्हणजे 12 महिने. वर्ष म्हणजे काय? बोलत जा बोलत जा बोलत जा. वर्ष म्हणजे काय? 12 महिने. आणि श्राद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे, श्रद्ध यंती ती श्राद्ध हा म्हणजे गेलेल्या पूर्वजांवरती, गेलेल्या पितरांवरती, गेलेल्या व्यक्तीच्या जीवावरती राहिलेल्या सर्वच्या सर्व परिवाराने, कुटुंबातल्या सगळ्याच्या सगळ्या व्यक्तींनी, परिवारातल्या सगळ्याच्या सगळ्या माणसांनी या गेलेल्या व्यक्तीच्या जीवावरती श्रद्धा ठेवून केला जाणारा जो जो विधी आहे त्याचं नाव काय आहे? श्राद्ध. आणि जे श्राद्ध शेवटचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून पार पाडलं जातं, जे पिंडदान शेवटचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून पार पाडलं जातं, त्या श्राद्धाला, त्या पिंडदानाला वर्षश्राद्ध म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि याच वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज तुम्ही मी प्रत्येक जण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. काही जण आलेत, काही जण येत आहेत, काही जण येतील. सगळ्यांच्या एकोप्याने आज या ठिकाणी आदरणीय नानींना निरोप देण्याकरता तुम्ही मी प्रत्येक जण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. सगळ्यांच्या एकोप्याने आज या ठिकाणी नानींना आपण निरोप देतोय. आज वर्षश्राद्ध आहे गड्या. आजपासून या आईंचा आणि आपला संबंध कायमचा संपला. उरल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी आणि आठवणीच. खऱ्या अर्थाने आईंच्या पदरी सौभाग्याचं मरण आलंय. म्हणून इथून पुढे फक्त आणि फक्त आयवनवमीच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये येतील, उपवास करूच्या निमित्ताने जेवण करतील आणि पुन्हा एकदा आहे त्या मार्गाला मार्गस्थ होतील. पण आजपासून त्यांचा आणि तुमचा आमचा संबंध कायमचा संपला. उरल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी आणि आठवणीच. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. आज या कुटुंबातल्या सगळ्याच्या सगळ्या व्यक्तींच्या मनाची अवस्था आहे, सावळी ग माझी आई, हो मला किती हो प्रेम देई. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. एक आई नावाचं अस्तित्व, माता माऊली नावाचं अस्तित्व या कुटुंबामधून, या परिवारामधून कायमस्वरूपी गतप्राण झालाय. 1 वर्ष पूर्ण होत येत आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला चाहू लागत असेल पायाची, या दिशेने माझी आई येते की त्या दिशेने माझी आई येते. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये जीवनच या माता माऊलीने असं जगावं
की प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून जावं असं जीवन या माता माऊलीने जगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. कमी काळात आणि कमी वयात आईवडील निघून जावे हे दुःख या माता माऊलीने जीवनामध्ये उपभोगलं आहे. हे जे दुःख आहे हे दुःख विश्वातलं सगळ्यात मोठं दुःख सांगितलं आहे. पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झोरे, काळे काळे अवघे सरे, कुणी नुरे क्रियसी. याचा अर्थ असा आहे आपण लहान असावं आणि लहान असताना आपले आईवडील मारावे हे खूप मोठं दुःख सांगितलं आहे. भर तारुण्यात यावं आणि भर तारुण्यात आल्यानंतर आपली पत्नी किंवा आपला पती जावा हे त्याच्याहीपेक्षा मोठं दुःख सांगितलं आहे. आणि आपण उतार व्हायला लागावं, म्हातारं व्हावं आणि म्हातारं झाल्यानंतर उतारा व्हायला लागल्यानंतर आपला तरुणाबाण मुलगा, तरुणाबाण नातू आणि तरुणाबाण पण तो आपल्या डोळ्यात दिखत नाहीसा व्हावा हे जे दुःख आहे हे दुःख विश्वातलं सगळ्यात मोठं दुःख सांगितले. आणि या दुःखांच्या यादीपैकी एक दुःख या आईंनी, या नानींनी भोगलं आहे. लहान असताना वडील जावेत आणि संपूर्ण जीवन वडील नसताना जीवन जगावं. पण हिंमत न हारता खऱ्या अर्थाने शेवटच्या श्वासापर्यंत आनंदाने जीवन जगावं. संसाराचा गाडा चालवत असताना आपल्या मुलांच्या मनावरती धर्म वाढवण्यासाठी कर्म कसे करावेत, कसे केले पाहिजे याचे शिकवण्याचे संस्कार या माता माऊलीने या मुलाबाळांच्या मनावरती रुजवलेत. शेतकऱ्याच्या रूपाने दोन्ही मुले खऱ्या अर्थाने या भारत देशाला या माता माऊलीने आम्हाला प्रदान केलेत. आणि सगळे कामं करून, कर्तव्य पार पाडून, कर्म उपभोगून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला अखेरचा श्वास घ्यावा आणि या संपूर्ण पगार कुटुंबियाला अनाथ करून हेलुकीची यात्रा संपूर्ण प्रलोकी निघून जावं. आणि आज सगळ्यांच्या मनाची अवस्था आहे, सावळी ग माझी आई, हो मला किती हो प्रेम देई, विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. एक मुलगी आहे, दिवाळीला जर गेली तर रक्षाबंधनला माहेरला यायचे आणि रक्षाबंधनला जर गेली तर दिवाळीला माहेरला यायची. पण रक्षाबंधन पासून तर दिवाळीपर्यंत सासरला केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग माहेरला येत्या क्षणी आईच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं पाहिलं तरी क्षणार्धात थकवा आणि शिनबाग नाहीसा होत होता. ते थकवा आणि शिनबाग नाहीसं करण्याचं आई नावाचं अस्तित्व या परिवारामधून, या कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालं आहे. 2 मुलं आहेत. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं कुटुंब उपवाशी झोपू नये याकरता राब 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 राबतायत, कामं करतायत, कष्ट करतायत. पण दिवसभर केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग घरी आल्यानंतर या माता माऊलीच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं पाहिलं तरी थकवा आणि शिनबाग नाहीसा होत होता. त्या आई नावाचं अस्तित्व या कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. आणि आज सगळ्यांच्या मनाची अवस्था आहे, आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला. आज एवढा मोठा कार्यक्रम, हा विधी, हा सोहळा संपन्न होतोय. सगळे नातेवाईक, मामा, काका, चुलते, भाऊ, दादा सगळे एकत्र येत आहेत. पण या संपूर्ण मंडपामध्ये, या संपूर्ण सोहळ्यामध्ये, या संपूर्ण कीर्तनामध्ये आपली नानी कुठून येताना दिसते का? ही काळजी, ही चिंता या मुलाबाळांच्या मनामध्ये आहे. न देखता होय कसा वीस, न देखता होय कसा वीस, हो न देखता होय कसा वीस, न देखता होय कसा वीस, होय विनोबा वा वा जय हो.
वा वैभव दादा न देखता होय न देखता होय चारही कोपऱ्यामध्ये आपली आई कुठं दिसते का ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाची असते. याला समर्पक पुरावा आदरणीय आमच्या वैभवदारांनी सांगितला. न देखता होय कासावीस न देखता होय कासावीस. आई जर नजरेला जर दिसली नाही तर तुमच्या आमच्या मनाची घालमेल तयार होते. ज्यावेळेस ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तनाथ दादा या भावंडांच्या जीवनामधून आई नावाचं अस्तित्व आणि बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून कायमस्वरूपी नाहीसं झालं. देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघून गेले. त्या दिवसाचा प्रसंग आहे मंडळी. मुक्ताबाईंनी सकाळी सकाळी प्रातः काळाला उठावं आणि प्रातः काळाला उठून मोगऱ्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या ज्ञानोबरायांपर्यंत जाऊन पोहोचावं, कमरेला मिठी मारावी. दादा, अरे सकाळी उठता क्षणी आई नजरेला दिसते रे दादा. बाबा नजरेला दिसतात, बाबांची कृपादृष्टी होते. आईचा हात माईने चेहऱ्यावरून फिरतो रे दादा. पण आज उठता क्षणी आई सुद्धा दिसत नाही आणि बाबा सुद्धा दिसत नाही. ज्ञानोबरायांच्या कमरेला मिठी मारावी आणि डुबडुबल्या डोळ्याने ज्ञानोबरायांना विचारावं, दादा कुठे गेले आई बाबा. ही अवस्था जशी मुक्ताबाईंची होती, तशी ज्ञानोबरायांची होती, जशी सोपान काकांची होती, जशी दादांची होती, तशी अवस्था तुमच्या आमच्या जीवनामधून आई निघून गेल्यानंतर होते. जावं लागतं हे जगातलं सत्य जरी असलं तरी आई वडील जाऊच नाही ही अवस्था, ही व्यथा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाची आहे. पण जावं लागलं हे जगातलं सत्य आहे. इथं राहायला कोणीच आलं नाही. प्रत्येकाला मरण निश्चित आहे. पण आई निघून गेल्यानंतर काय अवस्था असते गड्या, काही व्यथा असते गड्या. एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल ऐका. या जगामध्ये जीवन जगत असताना पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य किंबहुना आई जर घरामध्ये जर नाही आली तर त्या कुटुंबावरती, त्या परिवारावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही उलटेशे दिवे, कितीही मरकुरी वल्प, नवे नवे लाखो करोड मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो आई आणि बाप गेल्याचा अंधार असतो. आणि ते आई नावाचं अस्तित्व या कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. आई नावाचं अस्तित्व असं आहे गड्या, शेवटच्या श्वासापर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत आपले मुलं-बाळ उपवास झोपू नये ही काळजी, ही चिंता ज्या अस्तित्वाच्या मनामध्ये, त्या अस्तित्व म्हणजे आई नावाचं अस्तित्व आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आमच्यावरती माया करणारं अस्तित्व म्हणजे आई नावाचं अस्तित्व आहे. लेकरावरती माया करणारं अस्तित्व म्हणजे आई नावाचं अस्तित्व आहे. महाराज वर्णन करतात, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली उडाले पक्षी पक्षी किती जरी आकाशात फिरत असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची काळजी, त्यांची चिंता मुलाबाळांबद्दल असते. तसं तुमच्या आमच्या जीवनातील आई नावाचं अस्तित्व आहे. लेकुराचे हित
करतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपले मुलं बाळ उपवास झोपू नये ही अवस्था ही काळजी ही चिंता ज्या अस्तित्वाच्या मनामध्ये ते अस्तित्व म्हणजे आई नावाचं अस्तित्व आहे आणि जावं लागतं या न्यायानुसार गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला या कुटुंबामधून या परिवारामधून आदरणीय आईंना तुमच्या आमच्या म्हणून जावं लागलं म्हणून हे प्रत्येकाला निश्चित आहे इथून मागे कोणाला राहता आलं नाही आणि आताही कोणी राहू शकत नाही आणि इथून पुढे सुद्धा कोणाला राहता येणार नाही प्रत्येकाला मरण निश्चित आहे प्रत्येकाला जावं लागतं हे जगातलं सत्य आहे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तिथं राहायला इथं उरायला कोणीच आलं नाही येथे नाही उरले अवतार, फिरती पामर जय हो येते नाही जय हो श्री राधेशा न्यायानुसार कालपर्यंत अनेक माणसं गतप्राण झाले अनेकांना जावं लागलं एकाच टप्प्यात 3 प्रमाण महाराजांनी तुमच्या आमच्या समोर मांडले आदरणीय नागेश महाराजांनी एक दिलं आदरणीय वैभव महाराजांनी एक दिलं आणि आदरणीय आप्पांनी एक प्रमाण तुमच्या आमच्या समोर संत साहित्यातलं ठेवलं ऐका आदरणीय नागेश महाराजांनी सांगितलेलं प्रमाण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जावं लागतं या न्यायानुसार देवादिकांचे अनेक अवतार झाले त्या देवादिकांच्या अनेक अवतारांना सुद्धा इथं राहता आलं नाही उरता आलं नाही येथे नाही उरू आले अवतार इरते पामर जीव किती याचा अर्थ असा आहे तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव किती आले आणि किती गेले याचं गणितच नाही पण देवादिकांना सुद्धा इथे येऊन अवतार कार्य संपून निघून जावं लागलं मग देवादिकाच्या अवताराची परंपरा सांगितली 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पटे काल के फांसी 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल की फांसी या देवादिकांच्या अवताराची परंपरा कबीर महाराजांनी मांडली दुसरं प्रमाण सांगितलं उपजल्या पिंडा मरण सांगाती ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला त्या हरेक व्यक्तीला हरेक जीवाला हरेक माणसाला इच्छा नसताना देखील काळाच्या पासाला बळी पडावं लागतं हे जगातलं सत्य आहे ज्ञानोबरायांचा पुरावा आहे ज्ञानोबराय म्हणतात देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला त्याला मरावं लागतं हे जगातलं सत्य आहे आणि जावं लागतं या न्यायानुसार कालपर्यंत
तुमच्या आमच्या व्यवहारातले, तुमच्या आमच्या संसारातले, तुमच्या आमच्या नातेवाईकांमधले अनेक माणसं गतप्राण झाले. आणि तो अनेकांचा पुरावा आदरणीय आपण तुमच्या आमच्या समोर मांडला. तो पुरावा ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आजा मेला पजा मेला बाप मसणा गेला. आजा मेला पजा मेला बाप मसणा गेला. देखत देखत नातू तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाटी भय आले मोठे. हो पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा पाठीमागे जागा उठा उठा. पुढे या पुढे या. पुढं सरका. पाठीमागून येणाऱ्या मंडळीला जागा राहू द्या. पुढं सरका. सरका आजी. ओ आजी थोडी मावशी सारखा ना. पुढं सरका. पुढं सरका. हाऊसफुल झालं. वा वा. पुढं सरका आजी. पुढं सरका आजी. हं? सरका 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 सरका. ठेवा मागे ठेवा. विठ्ठल प्रत्येकाला जावं लागतं. हा मुद्दा मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवतोय. तीनही प्रमाणांचं खऱ्या अर्थाने विस्तृतपणे चिंतन मांडायला आपल्याकडे एवढा वेळ नाही, पण थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. ऐका. पहिलं प्रमाण सांगितलं नागेश दादाने, दुसरं प्रमाण सांगितलं आदरणीय वैभव दादांनी, तिसरं प्रमाण सांगितलंय आदरणीय आमच्या आप्पांनी. ऐका. खऱ्या अर्थाने तिसरं प्रमाण तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो तो ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी पुरावा तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवला. जावं लागतं या न्यायानुसार. कालपर्यंत तुमच्या आमच्या व्यवहारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या संसारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या नातेवाईकांमधले अनेक माणसं निघून गेले. त्याचा पुरावा ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवला. ज्ञानोबराय म्हणतात, आजा मेला पजा मेला बाप मसणा गेला. देखत देखत ना तू तोही तैसा झाला. आणि म्हणून उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. हो पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. जावं लागतं या न्यायानुसार. कालपर्यंत आजा मेला पजा मेला बाप मसणा गेला. देखत देखत ना तू तोही तैसा झाला. आजा मेला म्हणजे आजोबांच्या वयातले गेले. पंजा मेला म्हणजे पंजोबांच्या वयातले गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसणा गेला. आणि कदाचित आज आपल्या डोळ्यात देखत देखत पाहता पाहता आपले नातू, आपले पंतू, आपले मुलं बाळ हे सुद्धा सगळे तसेच होणारे. आणि काहीकांचे झाले सुद्धा. अनेकांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना नातू संपून गेलेत, पंतू संपून गेलेत, म्हातारपणाचा आधार संपला, म्हातारपणाची काठी संपली, कुटुंबावरती अंधार पडला. ज्या आईला आणि ज्या बापाला मुलाच्या खांद्यावरती जायला पाहिजे होतं तो मुलगा स्वरूपी खांदाच आईवडिलांच्या डोळ्यात देखत कायमस्वरूपी गतप्राण झाला. हे आताच नाही, हे काही काळ अगोदर संत महात्म्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी वर्णन करावं. देखत देखत नातू पंतू तोही त्याचा झाला. आणि ते पुरावे आज आता या ठिकाणी जीवन जगत असताना खरी ठरतायत. बरं ज्ञानोबरायच नाही तर आधी करून सर्व संत महात्म्यांच्या मुखातून जी काही शब्दवाणी बाहेर पडली, भविष्यवाणी बाहेर पडली, ती आज आता या ठिकाणी जीवन जगत असताना खरी ठरते. पुरावा तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो. सर्वांगाची कान करून ऐका. नाथ महाराजांनी शकून प्रकरणामध्ये मोठी यादी सांगितली. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव.
शकून सांगावया आले यमाई माझे नाव ऐका दादा कलियुगाची तोरी पुत्र होईल पित्याचा वैरी. आणि आज जगामध्ये काय चालू आहे? भावा भावांचे भांडणं सोडा बांधावरून, आज बाप लेकाचे भांडणं आहे. हे आताच नाही, हे काही काळ अगोदर संत महात्म्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी आहे. कलियुगामध्ये एक विपरीत घटना घडेल. बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा भरतार मागेल. 6 वर्षाची कन्या दादा गर्भहीन राहील. हे आताच नाही, हे काही काळ अगोदर संत महात्म्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी आहे. आणि खरं ठरतंय ते आज आता 5 ते 6 महिन्यापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये भावाचं आणि बहिणीचं लग्न लागलं. पेपरला बातमी होती. आताही माझ्याकडे ते कात्रण आहे. भेंडाळेला जर आले तर मला भेटा, मी नक्की ते कात्रण तुम्हाला दाखवून देईल. आणि एवढंही करून तुमच्या मनात शंका असेल तर मी व्हॉट्सअपला आहे, इंस्टाग्रामला आहे, फेसबुकला आहे, प्रत्येक सोशल मीडियावरती आहे. मला कुठेही मेसेज करा, मी तुम्हाला फोटो काढून पाठवेल. माझ्या मनाचं सांगणार नाही. पण माझा सांगण्याचा मुद्दा इथपर्यंत आहे. संतांच्या मुखातून जी काही शब्दवाणी बाहेर पडली ती शब्दवाणी आज आता या ठिकाणी जीवन जगत असताना खरी ठरते. तसंच 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते शब्दवाणी आज आता या ठिकाणी जीवन जगत असताना खरी ठरते. बहुतेकांच्या जीवनामधून नातू संपून गेलेत, पंतू संपलेत, म्हातारपणाचा आधार संपला, म्हातारपणाची काठी संपली, कुटुंबावरती अंधार पडला. जावं लागतं हे जगातलं सत्य जरी असलं तर हे जे काही दुःख आहेत, असे जे काही दुःख आहेत, हे विश्वातले सगळ्यात मोठे दुःख सांगितले आहेत. पण ज्ञानोबा म्हणतात देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पाहता पाहता आपल्या डोळे देखत आपले नातू, आपले पंतू, आपले मुलं बाळ हे सुद्धा सगळे तसेच होणारे. येत राहिलं कुणी चला नाही. मग सावधानतेने जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागं भीती आहे. यमाची भीती, काळाची भीती. हा जो काळ आहे, हा जो यम आहे, हा आता सुद्धा तुमच्या आमच्यावरती टपून बसलेला आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाक्षणाला हा काळ तुमच्या आमच्या देहाची वाट पाहतोय. आणि ज्या हा काळ प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे उभा आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या आमच्या देहाची वाट पाहतोय. घडोघडी काळ वाट याची पाहे. हे सगळे प्रमाण आपल्याला पाहता येतील. आणि एकदा की काळाच्या यादीला तुमचं आमचं नाव आलं की आपण किती जरी कोटीचा बंगला बांधलेला असला, किती जरी इस्टेट असली, किती जरी संपत्ती असली, आणि काळाच्या यादीला नाव जर आलं तर किती जरी कोटीचा बंगला बनलेला असला तर त्या कोटीच्या बंगल्याच्या बाहेर आपल्याला निघावं लागतं. हे जगातलं सत्य आहे. मग वा वा काही श्री राधेश्याम मग ते एकदा की काळाची दृष्टी तुमच्या आमच्यावरती पडली का मग तिथं काहीच चालत नाही. मग ते नचले काही, तिथं काहीच चालत नाही. तुमच्या आमच्यावरती काळाची दृष्टी पडली त्या दिवशी आपण किती जरी कोटीचा बंगला बांधलेला असला तरी त्या कोटीच्या बंगल्याच्या बाहेर आपल्याला निघावं लागतं. हे जगातलं सत्य आहे. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा.
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. ज्या दिवशी काळाची दृष्टी तुमच्या आमच्यावरती पडली रे पडली, त्या दिवशी आपण किती जरी कोटीचा बंगला बांधलेला असला तरी त्या कोटीच्या बंगल्याच्या बाहेर आपल्याला निघावं लागतं. हे जगातलं सत्य आहे. मग सावधानतेने जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. आणि हा काळ तुमच्या आमच्यावरती कधी झडप घालेल सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, हो पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, राम राम स्मरा आधी. आताच सावधानतेने जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कोण कधी जगाचं निरोप घेईल सांगता येत नाही. कोण कधी तुम्हा आम्हाला अनाथ करून हे लोक यात्रा संपून परलोकी निघून जायला सांगता येत नाही. कोण कधी तुम्हा आम्हाला अनाथ करून काळाच्या पडद्याआड जायला सांगता येत नाही. आता 5 मिनिटापूर्वी भेटलेला माणूस 5 मिनिटानंतर भेटेलच याची शाश्वती राहिली नाही. क्षणभंगुर है वा वा आदरणीय आपणनी पुरावा संत साहित्यातला दिला. खऱ्या अर्थाने क्षणभंगूर सुद्धा कोणाचा भरोसा नाही. कोण कधी जगाचं निरोप घेईल सांगता येत नाही. कोण कधी तुम्हा आम्हाला अनाथ करून हे लोक यात्रा संपूर्ण परलोकी निघून जायला सांगता येत नाही. मग सावधानतेने जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही आम्ही सावधानतेने जीवन जगावं, आपण सावध राहून जीवन जगावं, आपण जागे असताना जीवन जगावं, हा हेतू ज्ञानोबारायांच्या मनामध्ये होता. म्हणून ज्ञानोबारांनी तुम्हा आम्हाला जागा केलं. उठा उठा जागा, पाठी भयाले मोठे, सावध व्हा, जागे व्हा. जागा करतात ज्ञानोबराय आणि जागा करून तुम्हा आम्हाला दिशा दाखवतात. तुम्ही त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोटी. त्या विश्वाच्या मालकाशिवाय, जगाच्या बापाशिवाय, देवाशिवाय कालपर्यंतही कोणी वाचू शकलं नाही, आताही कोणी वाचू शकणार नाही आणि इथून पुढे सुद्धा कोणाला वाचवता येणार नाही. म्हणून जीवन जगत असताना आयुष्यरूपी काळामध्ये आपल्याला जर भजायचं जर असेल तर भजा त्याला, कोणाला सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी वा वा नागे दादा. जय हो. वा वा जय हो जय हो जय हो. बरोबरी जय हो जय हो.
अभंगाचं पहिले चरण स्वरबद्ध केले आदरणीय नागेश दादाने. एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळी वाजवा. गोड आवाजामध्ये सुंदर चालीमध्ये अभंगाचं पहिले चरण स्वरबद्ध केलंय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे ज्या काळाची भीती आहे, त्या काळावरती ज्याची सत्ता आहे, त्याचं नाव भगवान पांडुरंग परमात्मा. त्या विठ्ठलाला भजण्याकरता आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि जर विठ्ठलाला भजले नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. मग जन्म वाया जाऊ नये हा हेतू संतांच्या मनामध्ये का होता? कारण तुम्हा आम्हाला जो जन्म प्राप्त झालाय, हा जन्म खूप लांबून आपण इथपर्यंत आलोय. या जन्माला येत असताना खूप लांबून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. किती लांबून? दुरून आलो मी गा, दुःख झाले दारून, यावं या इथवरी होते हेची कारण. खूप लांबून आपण जन्म घेत इथपर्यंत येऊन पोहोचलो. किती लांबून? 84 लाख योनी फिरत 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 आपल्याला इथपर्यंत यावं लागतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मानवाचा एवढ्या लांबून आपण जन्म घेत इथपर्यंत येऊन पोहोचतोय. आणि जन्माला येत असताना पहिलंच दुःख तुमच्या आमच्या पदरामध्ये. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मल मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ज्ञातसे, आ माझे स्वहित नेनती कोणी. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, माऊस मलमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणात ज्ञात असं देवा. तू चतुर आहे, तू जाणताय, सगळ्या गोष्टी तुला कळतात देवा. ही व्यथा तुमच्या आमच्या मनाची असते गर्भवासाच्या दुःखामध्ये. पहिलंच दुःख तुमच्या आमच्या पदरात पडलं, गर्भवासाचं दुःख. म्हणून दुरून आलो मी गा, दुःख झाडे दारुण, यावं या येत वरी होते हेच कारण. कोणते कारण? 3 प्रकारचे कारण सांगितले. पहिलं कारण सांगितले कर्मनाभाचं कारण. आगा कर्मी जे उरावे तैतेही सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे ध्याये का. दुसरं कारण सांगितले वासनेच्या संगे होय अंतकाळ किंबहुना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि तिसरं कारण सांगितलंय पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्याचा कडा समान टोला मोलाचा था, की त्याप्रमाणे माणसाला पुढचा जन्म प्राप्त होत असतो. मरणाच्या वेळेला मनामध्ये जो विचार, जी वासना, त्याप्रमाणे माणसाला पुढचा जन्म. आणि पहिलं कारण सांगितले आगा कर्मी जे उरावे. याचा अर्थ असा आहे, पाठीमागे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला जन्म होता, आणि पाठीमागच्या जन्मातलं तुमचं आमचं जे काही शिल्लक राहिलेलं कर्म आहे, ते कर्म उपभोगण्याकरता तुम्हाला आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म सोहळा प्राप्त झालाय. आणि तुमच्या आमच्या वाटेला आलेलं कर्म सुख असो किंवा दुःख असो, आपल्या वाटेला आलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. आणि ते कर्म उपभोगून या आजींसारखं जाऊ देवाची गावा, आणि देव देईल विसावा, या न्यायाप्रमाणे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ही जग सोडून निघून जावं लागतं. हे जगातलं सत्य आहे, इथं राहिलं कोणी चालत नाही. मग खूप लांबून आपण इथपर्यंत जन्माला आलोय ना, म्हणून हा जन्म वाया जाऊ देऊ नये ही इच्छा संतांच्या मनामध्ये होती. नामदेव महाराज म्हणतात, हा जो जन्म आहे, हा जन्म सगळ्या जन्मांपेक्षा उत्तम आहे. नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. नसेल समजलं, अगदी 2 मिनिटात समजून सांगतो, ऐका. हा जन्म एवढा श्रेष्ठ आहे, एवढा उत्तम आहे. देवाने सगळ्याचे सगळे जीव निर्माण करीत असताना सगळेचे सगळे जीव देवाने आडवे निर्माण केलेत. कसे आहेत? बोला बोला, कसे आहेत? सगळेचे सगळे जीव कसे आहेत? आडवे आहेत. बैल कसा आहे? आडवा आहे. गाय कशी आहे? आडवी आहे. म्हैस कशी आहे? आडवी आहे. कुत्रा कसा आहे? आडवा आहे. गाढव कसं आहे? आडवं आहे. सगळेचे सगळे जीव देवाने निर्माण करीत असताना सगळेचे सगळे जीव देवाने आडवे निर्माण केलेत. फक्त 2च जीव देवाने उभे निर्माण केलेत. किती जीव? झोपले का काय? किती जीव? 2 जीव देवाने कसे निर्माण केलेत? उभे निर्माण केलेत. पण त्या 2 जीवांपैकी एका जीवाची वाचा थांबवली, बोलता येत नाही, वेदना प्रगट करता येत नाही. पण दुसऱ्या जीवाला देवाने वाचाही दिली, म्हणजे तोंडही दिले, कानही दिले, पायही दिले, हातही दिले, सगळ्या गोष्टी, सगळे अवयव देवाने फुकट दान दिलेत. त्या 2 जीवांपैकी एक जीव म्हणजे झाड देवाने उभं निर्माण केलंय, पण वाचा थांबवली, बोलता येत नाही. आणि दुसरा जीव म्हणजे तुमचा आमचा मनुष्य जन्म देवाने उभा निर्माण केला आहे. तुम्हाला आम्हाला हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, सगळ्या गोष्टी देवाने फुकट दान दिल्या. कशा करता? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालाव या पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको, जव हा काळ असे दुरी ठेला, हा
का कधी तुमच्या आमच्यावरची झडप घाली सांगता येत नाही. म्हणून आयुष्य वाया जाऊ नये, जन्म सार्थकी लागावा हा हेतू संतांच्या मनामध्ये होता. म्हणून संत महात्म्याने तुम्हा आम्हाला प्रत्येकाला सावध केलं, जन्म वाया जाऊ देऊ नका. आणि सावध करत असताना अनेक ठिकाणी संत महात्म्याने तुम्हा आम्हाला जाग केलं. आता जागा हो, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागा केलं. जगद्गुरु तुकोबारा जागा करतात, ज्ञानोबारा जागा करतात, नामदेव महाराज जागा करतात, सर्व संत महात्म्यांनी जागा केलं. का तर आपलं आयुष्य सार्थकी लागावं, आपला जन्म वाया जाऊ नये हा हेतू संतांच्या मनामध्ये होता. म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला जागा करतात, सावध करतात. आणि तसंच जगद्गुरु तुकोबारा तुमच्या आमच्या मनापर्यंत उपदेश करतात. अरे बाबो, जीवन जगत असताना आयुष्य सार्थकी लागावं, जन्म सार्थकी लागावा, असं जर हेतू जर जीवनामध्ये जर असेल तर एक काम करा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला किंबहुना पंढरी सिजारे आल्यानो संसारा. वाट पाहे ओ भेटीची आवडी, आमची प्रत्येकाची वाट पाहतोय. महाराज म्हणतात, दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवड. तुमच्या आमच्या भेटीची आवड त्याला आहे, वाट पाहतोय, पण त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचणे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्याला देव आठवतो, संत आठवतात, पण कधी वेळ निघून गेल्यानंतर आपण सावध होतो. पण सावधानतेची गरज आता आहे. महाराज म्हणतात, आपल्याला देव आठवतो, आपल्याला संत आठवतात, पण कधी मज नाही हात पाय, डोळा पडले जा पड, मज नाही हात पाय, डोळा पडले जा पड, जय हो जय हो. टाळकरी मंडळी एक साथ एका तालात. मज नाही हात पाय, डोळा पडले जा पड, मज नाही हात पाय, डोळा पडले जा पड, हे कर्णय बधीर झाले वाचा बोले बोबड, कर्णय बधीर झाले वाचा बोले बोबड, लाड आणि शेंबूड, नाकमुक्त गळू लागले, लाड आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड, अवघे करती हाड हाड, अवघे करती हाड हाड. एवढा उपकार
देवळा पडले झापड कर्णय बधीर झाले वाचा बोले बोबड नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड हे श्वाना परिगती झाली अवघे करती हाडहाड आणि सगळ्यांनी हाडहाड केली की मग आपल्याला देवाची आठवण होते मग संत महात्म्यांपर्यंत जाऊन पोचतो संतांना सांगतो तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा कधी हातपाय मोडल्यावर आता सावधानतेने जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आता देवाला भजावं हा हेतू जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामारी होता म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एक काम करा सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया आणि विठ्ठलाला न भजता प्रपंचामध्ये संसारामध्ये जेवढे आपण मिळवण्याचा प्रयत्न करू तेवढे आपण देवापासून लांबच लांब लांबच लांब लांबच लांब लांबच लांब निघून जातो अभंगाचं दुसरं चरण करिता वा वा जय हो बरोबरी जय हो जय हो क्या बात है जय हो करिता बरोबरी श्री राधे करिता बरोबरी एकदा जोरदार टाळी वाजवा आपणसाठी सगळ्यांनी वा वा अभंगाचं दुसरं चरण सुंदर चालीमध्ये गोड आवाजामध्ये स्वरबद्ध केलोय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विठ्ठलाला न बसता पांडुरंगाला न बसता जेवढे आपण प्रपंचामध्ये संसारामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो तेवढे आपण देवापासून लांबच लांब लांबच लांब लांबच लांब निघून जातो करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी मग देवाला आपलंसं करण्याकरता काय लागतं काहीच लागत नाही देवाला आपलंसं करण्याकरता आणि देवाला भजण्याकरता आपल्याकडे गडगंज श्रीमंती असली पाहिजे अशातला काही भाग नाही देवाला भजण्याकरता आपल्याकडे खूप पैसा असला पाहिजे अशातला काही भाग नाही देवाला आपलंसं करण्याकरता आणि देवाला भजण्याकरता आपल्याकडे मोठा बंगला मोठी गाडी असली पाहिजे अशातला काही भाग नाही
देवाला भजण्याकरता फक्त तुमच्या आमच्या अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे. याच्याशिवाय देवाला दुसरं तिसरं काही लागत नाही. देवाला नारळ फोडलंच पाहिजे अशातला काही भाग. अगरबत्ती लावलीच पाहिजे अशातला काही भाग नाही. म्हणजे लावूच नका असं नाही बरं का. नाही तर म्हणशाल उद्या महाराजांनी सांगितलं अगरबत्ती लावू नका. पण ह्या गोष्टी जरी नसल्या, फक्त तुमच्या आमच्या मनातल्या अंतकरणातला शुद्ध भाव जर असला तर देवाला फक्त तेवढंच पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला, त्याला फक्त तुमच्या आमच्या अंतकरणातलं शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध प्रेम पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची. मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, विठोबाची आण घेऊन सांगतो, देवाला दुसरं तिसरं काहीच लागत नाही. फक्त शुद्ध भाव, शुद्ध प्रेम देवाला जर असलं तर देवाला याच्याशिवाय दुसरं तिसरं काही लागत नाही. म्हणून काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची. आणि ज्या भगवंताला भजायला जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याच देवाचं भजन आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी हात वरती करा. वा वा, मोठ्या प्रेमाने. क्या बात आहे. खाली बसलेली मंडळी, इकडे वरती बसलेली मंडळी, सगळ्यांना विनंती की आईंना शेवटचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहामध्ये देवाच्या भजनाने या आईंना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण इथपर्यंत येऊन पोहोचलोय ना. सगळ्यांनी हात वरती करा. मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबाय रखुमाई जय जय. विठोबाय रखुमाई, हा विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, हा विठोबाय रखुमाई. घ्या हात खाली. घेतले. ज्या देवाने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं भजन करायला अजिबात कंटाळा करायचा नाही. आणि ती भजन फक्त याच जन्मामध्ये करता येतं, बाकीच्या जन्मामध्ये नाही. याची देही घडे देवाचे भजन, या जन्मामध्ये फक्त देवाचं भजन करता येतं. आणि हा जन्म मिळावा या अपेक्षा देवादिकांना सुद्धा होती. पण देवादिकांना अपेक्षा करून न मिळणारा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला प्राप्त झालाय. आपण भाग्यवाने गड्या. असं करत ती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, असं करत ती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. जय हो जय हो जय हो टाळकरी एक साथ एका तालात. हा हा क्या बात आहे. बसणारी मंडळी एका तालात टाळी वाजवा. असं करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, असं करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा.
अनेकांना मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. कारण या जन्माला येण्याकरता, या मृत्यूलोकामध्ये जन्म होण्याकरता देवादिकांना सुद्धा अपेक्षा करावी लागली होती. मग आपण भाग्यवान आहे गड्या, खऱ्या अर्थानं आपल्याला हा जन्म प्राप्त झाला आहे म्हणून मृत्यूलोकामध्ये आपण जन्माला आलोय. मग आपण भाग्यवान जर आहोत ना, मग आपलं आयुष्य सार्थकी लावणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. देवाचं भजन करणं, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं, प्रत्येकाशी प्रेमाने राहणं, आदराने राहणं, मिळून मिसळून खेळीमिळी वातावरणामध्ये जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आताच देवाचं भजन करता येतं, परत नाही. आणि आता जर देवाचं भजन केलं नाही तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. टाळ करी टाळ 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 जय हो. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे सरत शेवटी वाळ काळ बांधोणीने येईल, सरत शेवटी वाळ काळ बांधोणीने येईल. हे एका जनार्दनी आमुचे काय वा जाईल, आमुचे काय वा जाईल, आमुचे काय वा जाईल. हे पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. एक तारी जय हो. करोनी उचित करोनी उचित प्रेम घाली हृदया. दहान महागायाच आलो, दहान महागायाच, दहान महागायाच आलो, दहान महागायाच. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा बारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. हे माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. सावध होऊन भजनी लागा देवा करा कैवारी. हे माझ्या माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. चल रे अयोध्या धाम, राम राम गाएंगे. मन चल रे अयोध्या धाम, राम राम गाएंगे. चल रे अयोध्या धाम, राम राम गाएंगे. हो चल रे अयोध्या धाम, राम राम गाएंगे. हे राम राम गाएंगे प्रभु को मनाएंगे. ये राम राम गाएंगे प्रभु को मनाएंगे. मन चल रे, मन चल रे. सगळ्यांनी हातवर हातवर सगळ्यांनी. क्या बात है, जय हो. मन चल रे अयोध्या धाम, राम राम गाएंगे. मन चल रे अयोध्या धाम, राम राम गाएंगे. चल रे अयोध्या धाम, राम राम गाएंगे. मन चल रे अयोध्या धाम,
राजा राम 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 सीताराम राम राम हा आनंद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आणि याच जन्मामध्ये घेता येतो, बाकीच्या जन्मामध्ये नाही. म्हणून आत्ता सावधानतेने जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. देवाचं भजन करायला अजिबात कंटाळा करायचा नाही. आणि जरी देवाचं भजन करायला कंटाळा केला असेल पण संतांचं भजन करायला अजिबात कंटाळा करायचं नाही. करा प्रत्येकदा सगळ्यांनीवरती हात, मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बाबा हा एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हा सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. एकदा मोठ्या प्रेमाने विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की